आणि आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे। भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीनं आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे। खरात विरोधात पहिल्या 2 गुन्ह्यांबाबत नाशिक न्यायालयात चार्जशीट दाखल झालाय। 17 मार्चला नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात जादूटोणा आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्यानंतर सर्व गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथक म्हणजे एसआयटीकडे देण्यात आला होता। आणि या प्रकरणी एसआयटीनं आतापर्यंत 105 साक्षीदारांची चौकशी केली आहे। त्याचबरोबर सोशल मीडियातून आक्षेपार्ह व्हिडिओच्या 13,175 लिंक्स हटवण्यात आल्यात। खरात विरोधात 750 आणि 450 पानांचं असं एकूण मिळून 1150 पानांचे 2 चार्जशीट दाखल करण्यात आलेले आहेत। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, जवळपास 1150 पानांचे चार्जशीट आहेत। 2 भागांमध्ये चार्जशीट विभागलं गेलेलं आहे। काय नेमकं तांत्रिक कारण आहे या मागचं आणि काय नेमके या चार्जशीटमध्ये आरोप आहेत? विनोद, आपण जर बघितलं तर आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी म्हणावी लागणार आहे। कारण अशोक खरात प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजते, त्याचे राजकीय असतील, प्रशासकीय कनेक्शन असतील, हे खरं तर चर्चेत आहेत। आणि असं असतानाच आता अशोक खरात विरोधात पहिले जे 2 गुन्हे दाखल आहेत लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे, त्या 2 गुन्ह्यांसंदर्भात चार्जशीट जे आहे ते आज एसआयटी कडून न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहेत। आपण जर बघितलं तर एकूण अशोक खरात विरोधात आतापर्यंत नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये 17 गुन्ह्यांची नोंद आहेत। 17 मार्चला पहिला गुन्हा दाखल झाला होता आणि 60 दिवसाच्या चार्जशीट हे दाखल करायचं होतं। त्यामुळे आता पहिल्या 2 गुन्ह्यांचे चार्जशीट दाखल झालेत आणि इतर देखील आता पुढे गुन्ह्यांचे तपासही सुरू आहेत आणि त्यानुसार टप्प्याटप्प्याने चार्जशीट जे आहे ते दाखल केलं जाणार आहेत। दरम्यान हे चार्जशीट आपण जर बघितलं तर 2 गुन्हे आहेत सरकारवाडा पोलीस स्टेशनमधील। पहिल्या गुन्ह्यांमध्ये 750 तर दुसऱ्या गुन्ह्यातील 450 पानांचं असं एकूण तब्बल 1150 पानांचं चार्जशीट जे आहेत ते न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहेत। आणि जो एसआयटी कडून दावा करण्यात आला आहे त्यानुसार भक्कम पुरावे जे आहेत ते एसआयटीच्या हाती लागले आहेत। यामध्ये मौखिक असेल, भौतिक, दस्तऐवजी असेल, परिस्थितीजन्य असेल, यासोबतच डिजिटल पुराव्यांच्या आधारे एसआयटीने संपूर्ण तपास जो आहे तो केलेला आहे। यामध्ये खास करून जर बघितलं तर एसआयटीने एक प्रेस नोट जारी केलेत आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सर्व गुन्ह्यांचा विशेष तपास एसआयटीकडे देण्यात आलेला होता। आतापर्यंत 105 साक्षीदार हे तपासण्यात आलेले आहेत। सोशल मीडियातून तब्बल 13,175 ज्या आक्षेपार्ह लिंक्स होत्या त्या हटवण्यात आलेल्या आहेत। कारण खरातचं प्रकरण संपूर्ण समोर आल्यानंतर अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ हे सोशल मीडियामध्ये सर्रासपणे व्हायरल होत होते। त्यानंतर पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं होतं, मात्र नंतर ॲक्शनही घेण्यात आली आणि सर्व लिंक्स हटवण्यात आल्या होत्या। गुन्हे देखील याबाबत दाखल करण्यात आलेले होते। यासोबतच आपण जर बघितलं तर एकूणच म्हणजे अशोक खरात हा आता सिन्नर पोलिसांच्या ताब्यात आहेत। मात्र फक्त नाशिक शहरामध्येच वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये 49 दिवस तो पोलीस कोठडीमध्ये होता आणि अजून देखील त्याच्या न्यायालयाच्या पायऱ्या जो आहेत तो अजून देखील चढतो आहेत। आणि नाशिकच्या एकूणच या गुन्ह्यांमध्ये एसआयटी जो दावा करते ते भक्कम पुरावे आमच्या हाती लागलेत असं एसआयटी म्हणते। त्यामुळे एकंदरीतच आता अशोक खरातचा पाय जो आहे तो खोलत गेलेला आहे। दिवसेंदिवस गुन्हे दाखल होत आहेत, तर आता एसआयटी कडून देखील तपास जो आहे तो पूर्ण करण्याच्या मार्गावर एसआयटी आहेत। आणि पहिल्या 2 गुन्ह्यांमधलं चार्जशीट जे आहे ते जवळपास 750 आणि दुसऱ्या गुन्ह्याचं 450 असं 1150 पानांचं चार्जशीट जे आहे ते नाशिक न्यायालयामध्ये एसआयटी कडून दाखल करण्यात अगदी 60 दिवसात आरोपपत्र दाखल करणं बंधनकारक आहे आणि नियम भंग होऊ नये म्हणून 59व्या दिवशी हे चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे। धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्स बद्दल। आणि आता